ती सध्या काय करतेची आता आम्ही असे चांगले मित्र वगैरे झालेले आहेत अशी टाईपची टीम आहे आणि इंटरव्ह्यू केलेले आहेत म्हणजे अक्षरशः म्हणजे आता इकडे मी एक मोमेंट कॅप्चर केला चक्क आर्या आणि अभिनय न भांडता अभिनयने त्याला शोल्डरला असं पॅट केलं. हे असंही होऊ शकतं. ओके तर आता अशी पॅटिंग करता येईल कारण आज खूप सक्सेस मिळाले आणि खूप मजा आली आहे. म्हणूनच काहीतरी ओकेजन असल्याशिवाय आम्ही असे वागत नाही. आणि 15 कोटीचा सक्सेस मिळालेला आहे तर मला पण एक्सपेक्टेड नव्हतं टू बी ऑनेस्ट. 15 करोडचं बिग अमाऊंट आणि ते पण अशा टाईममध्ये जेव्हा की पहिला महिना आहे 2017चा एवढ्या सगळ्या गोष्टी चालू आहे डिमॉनिटायझेशन झालं किंवा बरेच आर्टिस्टचं जे काही गोष्टी चालू आहेत आजूबाजूला हे असूनसुद्धा आज मराठी फिल्मला एक मोठ्या रिलीज मागे दंगल असताना पुढे रईस असताना आम्हाला 15 करोडचा आमचा बिझनेस झाला आहे. मोठी गोष्ट लोकांपर्यंत मी पोहोचतो लोक अप्रिशिएट करतायत हे खूप मोठी गोष्ट आमच्यासाठी. आर्या तुला आता डबल ट्रीट होती ॲक्टिंग सिंगिंग जसं मगाशी ह्याने सांगितलाचा एक्सपिरियन्स ओबेरॉयमध्ये लोक अगदी त्याला बघून ओळखत होती. तुझ्या आयुष्यात असं काय झालं आहे का? मला खूप एक कट करतोय मी हे आर्याच्या आयुष्यात ती 9वी-10वीत असल्यापासून होत आहे तर काय नवीन नाही आहे तिच्यासाठी माझ्यासाठी. तेव्हा फक्त सिंगिंगसाठी होतं पण आता ॲक्टिंगसाठी सुद्धा मला छान छान कॉम्प्लिमेंट्स मिळत आहेत लोकांकडनं आणि मला खूप आनंद होतो आहे की गायिकेसारखं लोकांनी मला ॲक्टिंगच्या फील्डमध्ये ॲक्सेप्ट केलं. मला खूप भारी वाटतं. जसं आम्हाला किस्सा माहिती आहे की तुला एखाद्या आनंद झाल्यावरती की तू एक स्पेशल जागा शोधतोस आनंद व्यक्त करायला. जेव्हा ओबेरॉय मॉलमध्ये हा किस्सा झाला तेव्हा तू ओबेरॉयचा वॉशरूम वापरलेलास का? नाही तिकडे गेलो तरी तिकडे लोक ओळखायची. आधी कसं होतं कोण ओळखायचं नाही आणि असं काय ओळखायचं नाही तर सुकन्या मावशी बोलते की जेव्हा बोला वगैरे तर आम्ही बोलतो सुकन्या मावशी खूप छान आहे. सुकन्या मावशींना पण ॲड करूया या सुकन्या मावशींबद्दल बोलायचं तर या 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 आपल्याला मम्मी आलेली आहे. अरे माझ्याबद्दल बोलत असते म्हणून सांगते माझ्याबद्दल बोला आम्ही बोलायचं हे तुझ्याकडून माईक घेतलेला अशा तऱ्हेने खूप फोर्स करून घेतलेला नाही तुम्हाला माईक. अच्छा सॉरी उभरते हुए कलाकारांबरोबर आपण असलो ना की आपण पण मोठे होतो. नाही खूप मोठे पण आहे त्यांचा सुकबुल द्यावी गावीच्या निमित्ताने त्या तरुण झालेला आहे. नाही ऑब्विसली म्हणजे आम्ही दिलीप काकांची ऍक्टिंग बघितलेलीच आहे पण जेव्हा मी सुकन्या मावशी त्या दोघांना एकत्र बघतो ओ माय गॉड. नाही बरोबर अगदी बरोबर. मी सुकन्या मावशीला अगदी लहानपणापासून ओळखतो. अगदी लहान म्हणजे अगदी लहान तेवढं एक लहान म्हणजे 1-2 वर्षाचं असल्यापासून ओळखतो त्यांना ते माझी भावना तर ते मला ते ॲज अ ॲक्टर कशा ते आत्ता कळालं आणि जाऊ दे हे खूप छळतात मला कारण ह्याच्या वडिलांनी मला खूप खूप छळलं आहे म्हणून मी त्याचं उठतं सगळं ह्याच्यावर काढणार आहे आता. हां डेंजर माझी शोना इतके सिरियस सीनला एवढं हसवायची ओ माय गॉड मला तिच्याकडे बघूनच हसायला येतं आता. कारण ती इतकी गोड असते ना की मला तिला रडलेलं आवडतच नाही. त्याची हसतच राहावी छान. म्हणजे आर्याला त्या पंचरत्नामध्ये बघितलेली आर्या छोटी आर्या मग मोठी झालेली आर्या मग सीडीवरती बघितलेली आर्या आणि अचानक एकदम ॲक्ट्रेस आर्या असं आणि तिने नो डाऊट त्या दोघांनाही माहिती की आपल्याला खूप काही शिकायचं आहे पण हे त्यांना माहिती आहे की आपल्याला खूप काही शिकायचं आहे आणि तिथेच त्यांचं यश आहे की ते नक्कीच चांगले ॲक्ट्रेस आणि ॲक्टर होणार आहेत ही मला खात्री आहे स्वतःला. कारण एवढं यश मिळालं तरी सुद्धा ते आहे तिथेच आहेत आणि तिथेच आम्ही ठेवणारच त्यांना. अर्थात सतत त्यांचा अपमान करणार सतत त्यांना घालून बोलणार सतत वाईट बोलणार पण नाही अपमान हे जरा ओव्हर करतोय आपण पण तरी सुद्धा मला नक्कीच खात्री आहे की ते दोघं जण खूप काहीतरी छान नक्की करतील आणि मुळात विद्यार्थी दशेत आपण असलो ना की आपण नक्कीच यशाच्या पायऱ्या चढत जातो. आणि त्यांना आत्ता काही जण म्हणतात की अभिनय जरा रॉच आहे अभिनयने शिकायला पाहिजे खूप वगैरे पण हे आहेच आणि त्या रोलला तसाच मुलगा हवा होता रॉच हवा होता किंवा त्या याच्यामध्ये अशीच मुलगी हवी होती. म्हणजे आपण जर आपलं ते वय आठवलं ना तर आपल्याला कळतं की आपण अशाच बावळट होतो. आपण आपले मित्र असाच अधिकार गाजवत होतो की आपला मित्र सुद्धा असाच बावळट होता हे आपल्याला जाणवतं. त्याच्यामुळे ना त्या दोघांनी जे केलं त्यांची केमिस्ट्री मला खूप आवडली. म्हणजे तेजू आणि अंकुशमध्ये असणारी केमिस्ट्री ही प्रोफेशनली पण असू शकते की तेवढ्या आता ते आहेत सीझन्ड आहेत तेवढं आपण करतो पण ह्या दोघांनी जे केलं ना त्याच्यातली केमिस्ट्री मला खूप आवडते. विशेष करून त्यांची भांडाभांडी त्यांची मारामारी
किंवा ती जेव्हा म्हणते की चल ये मी घेते तुला, तेव्हा नको, ज्या पद्धतीने हसतो की त्याला कॉन्फिडन्सच नसतो तिच्याबद्दल, ते हे जे आहे ना ते मला खूप मजेशीर वाटलं. आणि त्या दोघांनी ते खूप छान दाखवलं आहे की त्याच्यामध्ये इतका इनोसन्स आहे ना त्या दोघांमध्ये की हे कुणी सांगूनसुद्धा येत नाही, तो तुमच्या मुळात असावा लागतो. आणि ते त्या दोघांमध्ये अगदी पुरेपूर भरलेलं आहे आणि त्याच्यामुळे ती दोघं मला खूप आवडतात. खूप आवडतात मला. त्याला पण जाऊया. ऑल द बेस्ट. तो तर आहे. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. नक्कीच. येस. नक्कीच. ह्याचा बेस्ट पार्ट आहे की तुम्ही जर आकाशात उडायला लागला तुम्हाला खेचायला बरीच जण आहेत. दॅट इज द बेस्ट. घरापासून सुरुवात आहे त्याची, आई बाबांपासून त्याची सुरुवात. नक्कीच. आय होप तुम्ही आणखी छान छान मूवी कराल. तुम्ही दोघांच खूप छान दिसतायत. ॲज आय सेड, दिस इज द बेस्ट ड्रेस. थँक्यू. सो थँक्यू. ऑल द बेस्ट. कॅमेरामॅन फैजानसोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी. हाय हॅलो, मी अभिनय बेर्डे. प्लीज सबस्क्राईब टू राष्ट्रीय मराठी.